नमस्कार, एबीपी माणसामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। संध्याकाळचे 6 वाजता दिवसभरातल्या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। परंतु सुरुवातीलाच बातमी अर्थातच तुरीवरनं फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकीची। अगदी शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांकडे असलेली सगळी तूर आम्ही खरेदी करू असं सरकारनं अगदी ओरडून सांगितलं होतं। सध्याची परिस्थिती अशी आहे की तब्बल राज्यभरातल्या शेतकऱ्यांकडे 8 लाख क्विंटल तूर तशीच पडून आहे। त्यामुळे तुरीचं करायचं काय हा स्वाभाविक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। शेतकरी हतबल झालाय आणि आमचंच चुकलं की आम्ही सरकारचं ऐकलं आणि तूर लावली असे म्हणण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवरती आली आहे। या शेतकऱ्यांना कोणी शिक्षा दिलेली नाही, तर हा आहे आत्मक्लेश। तूर लावली आणि आमची चूक झाली असं म्हणत आज शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं। राज्यभरातील शेतकऱ्यांच्याकडे जवळपास 8 लाख क्विंटल तूर पडून आहे, पण नाफेडनं परवापासून तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। की आमची चूक झाली, आम्ही तुमचं मन की बात मनावर घेऊन तूर पेरलं आणि तूरचं उत्पन्न केलं, हे आमची चुकी झाली। यापुढे आम्ही आता तुमची मन की बात मनावर न घेता फक्त कानावर घेत जाऊ। सरकारने ज्या आश्वासनानुसार आम्ही तूर पेरली, पण आज जे उठबसे आंदोलन केलं की आमची चूक झाली की आम्ही यांच्या म्हटलं ऐकलं। शेवटच्या दाण्यापर्यंत तुरीची खरेदी करू असं म्हणणारं सरकार फितूर झालं। ज्यांनी 22 तारखेपर्यंत तूर विक्रीसाठी नोंदणी केली त्यांचीच तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। त्यामुळे दिल्ली दरबारी खेटे घालूनही फडणवीसांच्या हाती काहीच लागलं नसल्याचं चित्र आहे। जवळजवळ या खरेदी करता 1000 कोटी रुपये राज्य सरकार पुन्हा नव्याने उपलब्ध करून देऊन ही सगळी जी काही आता आलेली तूर आहे त्याची सगळी खरेदी करायचा निर्णय आम्ही घेतलाय। आता केंद्रावर शेवटची आम्ही जी मुदतवाढ मी स्वतः पीएमओ मध्ये बोलून 15 तारखेची 22 तारीख करून घेतली। आता सगळी नोंद आम्ही केलेली आहे। यंदा पाऊस चांगला झाला होता। मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तुरीचा मोठा पेरा झाला। त्यामुळे दरवर्षीपेक्षा 65% उत्पादन वाढणार याचा अंदाज सरकारला सप्टेंबरमध्येच आला होता। तरी देखील निर्यातबंदी, कोठारं आणि बारदाण्यांचा प्रश्न सरकारनं भिजत ठेवला आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं। ताबडतोब तूर खरेदी केंद्र चालू झाली पाहिजे आणि त्याचा फायदा व्यापाऱ्यांना नाही, ज्या माझ्या शेतकऱ्यांनी तूर पिकवलेली आहे त्याच शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे। आणि हे काम नियोजनाचा अभाव आहे आणि आम्ही नियोजन चुकलो बिकलो काही नाही, त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याला पूर्णपणे मदत ही केलीच गेली पाहिजे। संघर्ष आणि आसूड यात्रेनं शेतकऱ्यांमधला क्षोभ वाढतोय, त्यात तुरीनं भर घातली। आता मंत्र्यांच्या घरात तूर भरण्याची घोषणा करून बच्चू कडू यांनी तूर पेटणार याचेच संकेत दिलेत। तुम्ही घरोघरी किती तूर आहे ते घ्या ना, तुमच्याकडे तलाठी आहे, कृषी सेवक आहे, त्याच्याकडून माहिती घ्या आणि घरी ज्या शेतकऱ्याकडे तूर शिल्लक आहे त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम सुद्धा सरकारनं केलं नाही, तर मग आम्ही मंत्र्याच्या घरात तूर कुटार भरा आंदोलन करू। गेल्या वर्षी तुरीनं 200चा टप्पा ओलांडला, त्यावेळेला मध्यम वर्ग नाराज झाला होता। यंदा बंपर उत्पादन झालं तरीही शेतकऱ्यांचे हाल झाले। पण शहरी मध्यम वर्गाला खुश ठेवण्यासाठी जितका आटापिटा फडणवीस यांनी केला होता तो आता का दिसत नाही हाच प्रश्न आहे। उमेश आलोणेसह शशांक चौरे, एबीपी माझा, अमरावती।